रियांश, आज काय खाणार? ओके रियांश, मुलाची फरमाईश म्हणल्यानंतर तर केक बनलाच पाहिजे. नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण चोको लावा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. केक फक्त 10 मिनिटात बनतो आणि हा केक आपण आज आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत. आप्पे पात्रामध्ये जरी केक बनवला ना तरी तो अगदी सॉफ्ट असा बनतो. मी तुम्हाला इथे दाखवते, तुम्ही इथे बघू शकता की हा किती सॉफ्ट असा झाला आहे. तुम्ही जर हा केक एकदा बनवला ना तर तुमचे मुलं परत परत बनवा असा हट्ट करतील, इतका हा डिलिशियस बनतो. बाहेरून सॉफ्ट आणि आतून चॉकलेटी असा बनून तयार होतो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. केक बनवण्यासाठी सर्वप्रथम बाउलमध्ये 1 कप कोमट दूध घेतले आहे. आता यामध्ये अर्धा कप तेल घालून घेऊ. तुम्ही तेलाऐवजी बटर पण घेऊ शकता, पण बटर घेत असताना त्याची क्वांटिटी अर्धा कपपेक्षा पण कमी घ्यायची. आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घेऊ. ही साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. याला साधारण 4 ते 5 मिनिट लागतात. मी तुम्हाला इथे जे काही मेजरमेंट सांगितले आहे ना ते अगदी अचूक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केक बनवला ना तुमचा केक अगदी परफेक्ट असा बनून तयार होईल. साखर दुधामध्ये व्यवस्थित अशी विरघळली की यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालून घेऊ. आपण यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालणार आहोत. मग व्हिनेगर त्यासोबत व्यवस्थित असा रिॲक्ट करेल आणि आपला केक फ्लफी होण्यास मदत होईल. यासाठी इथे व्हिनेगर घालणे इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये 1 कप मैदा घालून घेऊ. तसेच पाव कप कोको पावडर घालून घेऊ. 3/4 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालून घेऊ. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर यामध्ये मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही यामध्ये गव्हाचे पीठ पण वापरू शकता. त्यामुळे केक हेल्दी पण बनेल आणि खायला टेस्टी पण होईल. आता इथे माझे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकजीव झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्याला पिठाची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे. त्यामुळे केक आपला परफेक्ट बनेल. आता आप्पे पात्रामध्ये मी थोडेसे ऑइल ग्रीस करून घेत आहे. यामुळे काय होतं ना, ज्यावेळेस आपण यामध्ये सारण घालतो ना त्यावेळेस ते खाली डागळे नाही जाणार, त्याचा करपट वास नाही येणार. यासाठी इथे मी थोडे करून ऑइल लावून घेत आहे. आता ऑइल लावून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिश्रण घालून घ्यायचे आहे. आणि बॅटर घालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आप्पे पात्रामधील जे होल आहे ना ते पूर्णपणे नाही भरून घ्यायचे. अर्ध्यापर्यंतच आपल्याला बॅटर घालून घ्यायचे आहे. आणि अर्ध्यापर्यंत बॅटर घालून झाले की यामध्ये मी डार्क चॉकलेट ठेवून घेत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कुठलेही चॉकलेट यामध्ये घालू शकता, पण मी यामध्ये डार्क चॉकलेट घालून घेत आहे. चॉकलेट घालून झाले की आणखी एक वेळेस आपल्याला यावरती बॅटर घालून घ्यायचे आहे. आता हे आप्पे पात्र आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचे आहे. आणि गॅसवरती आप्पे पात्र ठेवल्यानंतर अगदी मंद आचेवर आपल्याला 10 मिनिट हा केक बेक होऊ द्यायचा आहे. गॅस कुठेही वाढवायचा नाही, अगदी मंद आचेवर आपल्याला हा केक बेक होऊ द्यायचा आहे. इथे साधारण 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता केक किती टम्म असा फुगला आहे. आता केक काय करायचं, पलटी करायचा आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला 5 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता केकला खालून किती सुरेख असा कलर आला आहे आणि अगदी जाळी अशी पडली आहे. इथं सर्व केक मी व्यवस्थित असे पलटी करून घेतलेले आहे. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. मी जो 10 मिनिटाचा टायमिंग सांगितला आहे ना तो अगदी परफेक्ट टाईम आहे. त्यापेक्षा जास्त वेळ पण नाही ठेवायचा आणि त्याच्यापेक्षा कमी वेळ पण आपल्याला केक नाही ठेवायचा. आता इथे माझा केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे. हे मी काढून घेते. अशा पद्धतीने आपला मिनी चोको लावा केक बनवून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की केक किती सॉफ्ट असा झाला आहे, अगदी परफेक्ट. आता केकवरती डेकोरेशनसाठी मेल्टेड चॉकलेट मी पायपिंग बॅगमध्ये घालून घेतले आहे, ते यावरती घालून घेऊ. यामुळे काय होतं ना,
केक दिसायला सुंदर दिसतात आणि खायला पण टेस्टी बनतात, अगदी चॉकलेटी। इथे सर्व केकवरती व्यवस्थित असे चॉकलेट घालून झालेले आहे। आता केक रियांशला आवडतो का नाही हे पाहू। रियांश, थँक्यू। चला, माझ्या मुलाला तर हा केक प्रचंड आवडला आहे। आता यामधील एक केक मी तुम्हाला कट करून पण दाखवते। बाहेरून सॉफ्ट आणि आतून तो चॉकलेटी असे बनतो। तुम्हाला जर ही लावा केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।